श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य, म्हणजेच काय की येणारा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे, त्यांचे आरोग्य कसे असणार आहे, त्यांचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे, नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे, महिला वर्गासाठी येणारा आठवडा कसा असणार आहे, याची आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, बघा की कुंभ राशी राशीचक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। मित्रांनो, बघा की आता सध्या कुंभ राशीलाही 7.5 चालू आहे। मित्रांनो, 7.5 जरी चालू असली तरी कुंभ राशीच्या व्यक्तींना घाबरण्याचे कुठलेही कारण नाही। आपले कर्म चांगले ठेवा, आपले प्रयत्न चांगले ठेवा आणि स्वतःवर विश्वास नक्की ठेवा। आपले कर्म जर चांगले असले, स्वतःवर विश्वास असला, आपल्या कामानिमित्त आपली जिद्द असली तर आपल्याला कुठलेही 7.5 घाबरण्याचे कारण नाही। येणारा आठवडा हा कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला जाणार आहे। राजकारणात जे व्यक्ती असतील त्यांची बढती होणार आहे, त्यांना एखादे पद राजकारणात मिळू शकते। त्याचप्रमाणे समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो, कुटुंबात तुमच्या आनंदाचे वातावरण असणार आहे। कुंभ राशीचे व्यक्ती ह्या अतिशय कर्तृत्ववान असतात, समाजासाठी काहीतरी करणारे असतात आणि मेहनती तर फारच असतात। अशाच कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा कसा असणार आहे याची आपण आता सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा बघूया की आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। ऋतू बदलाते जे आजार असतात, सर्दी खोकला हे सोडून कुठल्याही प्रकारचा मोठा आजार तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात होऊ नाही शकत। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की ज्या कुंभ राशीच्या व्यक्तींना, ज्येष्ठ व्यक्तींना बीपी शुगरचा त्रास आहे अशा व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा। त्याचप्रमाणे ज्या महिलांना बीपी शुगरचा त्रास आहे अशा महिलांनी सुद्धा आपले जे फॅमिली डॉक्टर असतात त्यांचा सल्ला मात्र येणाऱ्या आठवड्यात घेतला पाहिजे। एकंदरीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची येणाऱ्या आठवड्यात गरज नाही। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की कुंभ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या आठवड्यात व्यायामाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे। तुम्ही जर योगा केला, व्यायाम केला की तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे अतिशय चांगलं राहत असतं। त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे। मित्रांनो, फक्त तुम्हाला वरिष्ठांसोबत वाद घालायचा नाही। आपले जे वरिष्ठ असतील त्या वरिष्ठांसोबत तुम्हाला वाद घालायचा नाही। त्यांच्यासोबत ताळमेळ तुम्हाला चांगला ठेवायचा आहे। त्यांच्याशी सहकार्यानेच तुम्हाला काम करायचं आहे। तुम्ही जर तुमच्या वरिष्ठांसोबत चांगला ताळमेळ ठेवला, त्यांच्यासोबत सहकार्य केलं की त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच होणार आहे। येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। वरिष्ठ तुमच्यावर एखादी नवीन कामाची जबाबदारी देऊ शकतात आणि ते जबाबदारी जर तुम्ही पार पाडली तर येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला कामात बढती सुद्धा मिळू शकते। त्याचप्रमाणे तुम्हाला कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या जे कामातील सहकारी असतील त्या सहकाऱ्यांसोबत चांगलं ताळमेळ ठेवूनच काम करायचं आहे। ते जर तुमच्याशी वाद घालत असतील तर तुम्हाला त्यांच्यासोबत वाद न घालता मैत्रीपूर्ण संबंध तुम्हाला कामाच्या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत चांगला ताळमेळ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात ठेवायचा आहे। ज्या लोकांना नोकरी नाही अशा लोकांना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे। जे बेरोजगार तरुणी असतील त्यांना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळू शकते। ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीसाठी बोलवणं येऊ शकतं। येणाऱ्या आठवड्यात नवीन नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे। त्यानंतर बघूया की व्यावसायिक लोकांसाठी कुंभ राशीचे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही भागीदारीत एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता। ज्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यक्ती नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अतिशय चांगले योग येणाऱ्या आठवड्यात आहेत।
त्याचप्रमाणे तुम्ही जर भागीदारीत व्यवसाय एखादा चांगला चालू केला तो सुद्धा तुम्हाला यश मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो। येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला नवीन ग्राहक मिळू शकतात। तुमच्या गोड वाणीने, तुमच्या गोड बोलण्यावर चांगले लोक तुमच्याकडे आकर्षित होऊन तुमचे ग्राहक वाढण्याची येणाऱ्या आठवड्यात शक्यता आहे। तुमचे ग्राहक वाढल्यामुळे तुमच्या व्यवसायात होणारी उलाढाल सुद्धा वाढणार आहे। तुम्ही तुमचा व्यवसायाचा विस्तार येणाऱ्या आठवड्यात करू शकता। त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत कुंभ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे। तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। तुम्हाला एखाद्या ठिकाणावरून अचानक धनलाभ होऊ शकतो। तुमची आर्थिक आवक येणाऱ्या आठवड्यात वाढू शकते। तुमची आर्थिक आवक वाढल्यामुळे तुम्ही बचतीकडे लक्ष द्या। तुम्ही जर बचतीकडे लक्ष दिलं की ती बचत तुम्हाला भविष्यात चांगला उपयोग देऊ शकते। त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की तुम्ही गुंतवणूक करत असताना मात्र तज्ञाचा सल्ला मात्र नक्की घ्या। तुमच्या कुटुंबातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर त्या शेअर मार्केटमधील जे तज्ज्ञ व्यक्ती असतील त्यांचा सल्ला मात्र तुम्ही नक्की घ्या। गुंतवणूक करत असताना सल्ला घेणे फार महत्त्वाचे असते। त्यानंतर बघा की कुंभ राशीचे व्यक्ती येणाऱ्या आठवड्यात नवीन वाहन देखील खरेदी करू शकता, नवीन जमीन खरेदी करू शकता। तुम्हाला ते चांगले योग येणाऱ्या आठवड्यात आहेत। त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। तुमची जर स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे। तुम्हाला जर परदेशात उच्च शिक्षणासाठी जायचं असेल परंतु काही अडचणी येत असतील त्या अडचणी तुमच्या येणाऱ्या आठवड्यात दूर होतील आणि विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे। फक्त मन लावून अभ्यास करा, प्रयत्न करा, कष्ट करा आणि कष्टाच्या जोरावरच तुम्ही येणाऱ्या आठवड्यात यश मिळवणार आहात। त्यानंतर बघूया की महिला वर्गासाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे। ज्या महिलांना बीपी शुगरचा त्रास आहे अशा महिलांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। व्यायामाकडे लक्ष द्या। शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या, योगाकडे लक्ष द्या आणि आपले आरोग्य सांभाळा। महिला वर्गाची येणाऱ्या आठवड्यात थोडीशी धावपळ ही कमी होणार आहे। तुम्ही महिला वर्ग सुद्धा नवीन वाहन खरेदी करू शकतो, नवीन सोने चांदीचे दागिने तुम्ही येणाऱ्या आठवड्यात खरेदी करू शकता। मित्रांनो बघा की महिलांना सुद्धा येणारा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे। मित्रांनो बघा की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय कष्टाळू असतात। त्यांना समाजासाठी काम करायची फार आवड असते। अशाच कुंभ राशीच्या व्यक्ती समाजात त्यांचा येणाऱ्या आठवड्यात मान सन्मान वाढू शकतो। समाजात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते। कुटुंबात सुद्धा तुमच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगला आनंदाचं वातावरण राहणार आहे। कुटुंबातील व्यक्ती सुद्धा तुम्हाला मान सन्मान देणार आहेत। कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला साथ देणार आहे। कुटुंबातील व्यक्तींचं सहकार्य तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे। त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदार सुद्धा तुम्हाला साथ येणाऱ्या आठवड्यात देणार आहे। फक्त तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सल्ला ऐकून घ्यायचा आहे। तुमचा जोडीदार जर तुम्हाला काही सांगत असेल तर तुम्हाला त्या जोडीदाराचं म्हणणं काय आहे हे तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे, मगच तुम्हाला बोलायचं आहे। तुमच्या वाणीवर थोडंसं येणाऱ्या आठवड्यात नियंत्रण ठेवा। तुमच्या वाणीवर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं तर येणारा आठवडा हा तुम्हाला यश नक्कीच देणारा आहे। तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्यासाठी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात जाणार आहात। मित्रांनो बघा की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ।